हॅलो स्नेहा, सायकोलॉजी संपली का तुझी? बर, तुझ्यासाठी आज एक नवीन टॉपिक आहे, येतेस? लोकेशन पाठवतो. हाय. हाय. काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, घेऊ शकतोस. थँक्स. बरं, काय घेणार आहेस का तू? चहा चालेल मला. ठीक आहे, चल. चल. ये बस. दादा, एक कटिंग. आणि तुला? नाही, मला नको. आणि सॉरी हा, म्हणजे मी नेहमी मागड्या कॅफेतच जात असतो, पण आज थोडं वेगळं ट्राय केलं. अरे काहीच हरकत नाही. आणि तशी पण मी काही टिपिकल सोबगल नाहीये. मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत वेगवेगळ्या ठिकाणी करत असते हँगआउट. म्हणजे सॉरी, पण चहाच्या टपरीवर सुद्धा कोणी हँगआउट करतं? मी करते. मला नाही गरज पडत मोठमोठ्या हॉटेल्सची किंवा कॅफेची. बरं सोड, आज काय स्पेशल टॉपिक आहे तुझ्याकडे? स्नेहा, मी जॉब सोडलाय. व्हॉट? जॉब सोडलाय आणि हसतोयस? स्ट्रेंज हा. अगं खरंच, म्हणजे जॉब मारला फाट्यावर. बट वाय? नव्हतं जमत ग मला. मला ना गुदमरल्यासारखं व्हायचं तिथे. सगळ्यांचे चेहरे मला एकसारखेच वाटायचे. कुणाची काहीच आयडेंटिटी नव्हती. म्हणजे एखाद्या गुराच्या गळ्यात घंटी बांधावी तसे गळ्यात ID कार्ड घालून फिरत होते सगळे. स्वतःचं मत नाही, काही नाही. बॉसचा शब्द हा त्यांच्यासाठी अंतिम होता. आपले विचार गेले गाढवाच्या गांडीत. सॉरी फॉर माय वर्ड्स, पण तिथे क्रिएटिव्हिटी नव्हती ग. आणि मला हे सगळं नकोय. बरं, पण मला आता सांग, पुढे काय करणार आहेस तू? तुझ्या राहण्याबद्दल? आणि तुझ्याकडे सेव्हिंग्ज आहेत? स्नेहा, हे तू मला सायकोलॉजीची स्टुडंट म्हणून नाही विचारत आहेस, एक मैत्रीण म्हणून विचारते ना. अरे, इट्स ह्युमन नेचर. आता तू मला एखादी मैत्रीण म्हणून सांग किंवा सायकोलॉजीची स्टुडंट म्हणून सांग. इट्स डिपेंड ऑन यू. स्नेहा, जेव्हा मी कॉलेजला होतो ना, तेव्हा जॉब प्लेसमेंट होती. 70 स्टुडंट्समधून फक्त 6 स्टुडंटची प्लेसमेंट झाली होती. त्यात मीही होतो. आणि चांगलं प्लेसमेंट होतं, छान जॉब होता, सॅलरीही चांगली होती. मला वाटलं होतं मी जॉब करेन, स्वतःला ग्रो करेन. माझेही पॅरेंट्स खुश होते. म्हणजे माझ्या नातेवाईकांना आईने सांगितलं होतं, आमचा मुलगा कॉर्पोरेटला जॉबला आहे. बरं, मग आता त्यांच्या आनंदाचं काय? अशा वेळी मी थोडा सेल्फिश बनीन, कारण यावेळी मी फक्त माझाच विचार करेन. पण योगेश, एक गोष्ट बोलू? मी खूप बघितलेत, थँक्यू, की मुलं ना कॉर्पोरेट जॉबसाठी खूप वेडे असतात, त्या अपॉर्च्युनिटीसाठी वेडे असतात. आणि तू एवढी चांगली अपॉर्च्युनिटी सहजासहजी सोडली. म्हणजे एवढा चांगला जॉब सहजासहजी सोडलास. चांगला जॉब म्हणजे तुलाही तेच वाटतं तर? रॅदर दॅन सगळ्यांना तेच वाटतं? स्नेहा, तुला एक गोष्ट सांगतो. एका गावात ना एक प्रचंड मोठं झाड होतं. आणि त्या गावात जर कोणाचा मृत्यू होणार असेल किंवा मृत्यू झाला तर ती लोक त्या मृतदेहाला किंवा त्या माणसाला झाडाजवळ नेऊन ठेवायची. म्हणजे त्यांचा असा समज होता की त्या झाडापाशी तो मृतदेह किंवा तो व्यक्ती ठेवला तर त्याला मोक्ष मिळेल. आता हेच जाणून घेण्यासाठी शहरातला एक माणूस त्या गावात गेला. त्याला सगळं खरं खोटं काय ते पाहायचं होतं. तो जेव्हा तिथे गेला तेव्हा त्याने पाहिलं की त्या झाडाखाली 30-40 वाघांची टोळी बसली होती. म्हणजे तिथून जाणारी लोक किंवा झाडाखाली ठेवलेला मृतदेह ते वाघ खाऊन टाकायचे.
हे जेव्हा तो माणूस गावात सांगायला गेला तेव्हा त्याला सगळ्यांनी मूर्खात काढलं. कॉर्पोरेट हेच भलं मोठं जंगल आहे. तुम्ही त्या गावातली माणसं आणि मी तो शहरातून आलेला माणूस. मी हे सगळं बघितलंय आणि हे सगळं खूप हॉरिबल आहे. ज्यांना सर्वाईव्ह करायला जमलं ते टिकले, पण मला नाही जमलं म्हणून जॉब सोडला. हॅलो, काय झालं मॅडम? कसलं भारी एक्झाम्पल दिलेस तू. मला तर वाटतं तुला ना रायटर व्हायला हवं होतं. तेच बोललो मी. क्रिएटिव्हिटी मरते माझ्या जॉब पुढे. बरं, मान्य आहे तुझं जॉब सोडायचं कारण, पण आता पुढे काय करणार आहेस? आता तर तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे ना. तुला कुठेही हाईक मिळून मोठा जॉब मिळू शकतो. पण मला नाही करायचं हे जॉब वगैरे सगळं. मग काय करणार आहेस तू? एक पर्याय आहे. जेव्हा माणसाकडे काहीच नसतं ना तेव्हा त्याला त्याच्या हॉबीज किंवा छंद साथ देतात. तुला कसली हॉबी आहे? मला बाईक रायडिंग आणि कॉलेजला असताना मी गिटारिस्ट होतो, सिंगर होतो. काय? अरे खरंच. म्हणजे कॉलेजला असताना आमचा बँड होता आणि आम्ही प्रचंड पॉप्युलर होतो. कॉम्पिटिशन जिंकायचो. आईवडिलांसाठी सगळं सोडलं आणि हा जॉब पकडला. पण आता सिंगिंग वगैरे करतोस की नाही? नाही ग, आता कुठे वेळ मिळतो एवढा. आता तर वेळच वेळ आहे ना. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? योगेश, मला सांग, तू तुझ्या हॉबीकडे कसं बघतोस? म्हणजे तुझी हॉबी काय मॅटर करते तुझ्या लाईफमध्ये? सगळ्यात बाप गोष्ट ही म्हणजे ना, मला नेहमी वाटतं इथे सगळीकडे प्रत्येक गोष्टीत काही ना काही रिदम आहे. माणसांच्या बोलण्यापासून तर पक्ष्यांच्या किलबिलाटापर्यंत, झाडांच्या पानांच्या सळसळण्यात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा रिदम आहे. इतकी बाप गोष्ट आहे. बघितलंस किती प्रेम करतोस तू तुझ्या हॉबीवर, म्हणजे तुझ्या म्युझिकवर. मग तू म्युझिकलाच पुढे ने ना यार. म्हणजे म्युझिकमध्येच करिअर कर ना. त्या सगळ्यापासून खूप दूर गेलोय ग मी. म्हणजे सगळं विसरून गेलोय आता. मला सांग, पक्षी कधी उडायचं विसरू शकतात? मासा पोहायचं विसरतो का? की आपण चालायचं विसरतो? नाही ना. मग एखादा आर्टिस्ट त्याची कला कसं काय विसरू शकतो? तू माझं ऐक, म्युझिक रिलेटेडच काहीतरी सुरू कर ना. त्यातून तुला खूप आनंद मिळेल. कॉर्पोरेट जॉबमध्ये तू पैसे कमवायचास. पैसे इथेही मिळतील, पण कदाचित कमी मिळतील. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुला इथे पीस मिळेल. कारण तुझं आवडतं काम तू इथे करणार आहेस ना. पण हे जमेल का मला? मला सांग, तुझा तुझ्यावर किती विश्वास आहे? खूप जास्त. बस झालं तर मग. आधी थोडं कठीण जाईल, पण तू सुरुवातच केली नाही तर तुला कळणार कसं? आणि नंतर काय होईल पेक्षा मी केल्यानंतर काय होईल ह्याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं. काय मग, जमेल ना? जमेल सोड, सुरुवात तरी करशील ना? नक्की. व्हेरी गुड. आणि हो, तुझं एकतरी गाणं ऐकायचं आहे मला. चालेल, पण लगेच नाही. मला रिहर्सल करावी लागेल. 2 दिवसांनी चालेल? चालेल. बरं, निघूयात का आता? हो, चल. हाय. हे स्नेहा, हे बघ, तुझ्यासाठी ना गरम पनीर चीज सँडविच आणले. खाऊन घेऊयात पटकन. चल. नको रे, मूड नाहीये माझा. अरे, चक्क स्नेहा मॅडम पनीर चीज सँडविचला नाही म्हणतायत.
कमाल आहे. कमॉन यार. अरे तुझं अंग तर खूप गरम लागतंय. यू आर सो हॉट. हा सॉरी सॉरी. तुला किती ताप आलाय स्नेहा. तू झोप ना, आराम कर. अरे झोप ना. अगं राहू दे ना. इट्स ओके. डॉक्टरकडे गेली होतीस का? हो, काय म्हणाले डॉक्टर? ताप आला आहे बोलले. बर, ही मस्करी करायची वेळ आहे का? काही नाही रे. सांग ना काय झालंय? स्ट्रेस फीवर आहे. स्ट्रेस फिवर म्हणजे तुला कसला त्रास? स्ट्रेस, टेन्शन या सगळ्याच्या बियॉन्ड जगणारी मुलगी आहेस तू. म्हणजे तुला त्रास नाही व्हायला पाहिजे. आहे एक प्रॉब्लेम. बर, तू इथे रिलॅक्स बस. मला आता तुझा काय प्रॉब्लेम आहे ना मला समजूनच घ्यायचं. एक मिनिट. सांगा काय प्रॉब्लेम आहे तुमचा? थोडा पर्सनल प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हे पर्सनलच असतात, पण नेमका काय प्रॉब्लेम आहे? गर्ल्स प्रॉब्लेम. काय झालंय स्नेहा? कळेल का मला? योगेश, मला PCOS आहे. अच्छा, PCOS ना. तुला माहिती आहे? हो, म्हणजे कॉलेजला असताना माझ्या 2-3 फ्रेंड्सला तो सेम प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे मला याबद्दल अवेअरनेस आहे. ग्रेट. पण तुला सांगू, खूप कमी लोकांना रॅदर दॅन आपल्या वयाची मुलं आहेत ज्यांना माहितीच नाही PCOS असतं काय. आता हे सगळं मला माहिती आहे, कारण हे सगळं माझ्या वाचनात आलेलं आहे. 13% मुलींना किंवा महिलांना हा प्रॉब्लेम असतोच. पण यात प्रॉब्लेम असण्यासारखं काय? तुला नाही समजणार. मग समजाव ना मला. इरेग्युलर पिरियड सायकलमुळे वेट इम्बॅलन्स होतो, केस गळतात, कधी स्ट्रेस, टेन्शन, कधी कधी तर डिप्रेशन. ह्या गोष्टी पाठ सोडत नाही. आणि मग स्वतःला कितीही स्ट्रॉंग दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी नाही रे होत काही. भयंकर आहे हा प्रॉब्लेम. तू इथेच चुकतेस स्नेहा. या गोष्टीकडे प्रॉब्लेम म्हणून बघण्यासारखं काय? आणि हे मी तुला सांगायला हवं का? तुझा तरी सोड, पण एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या प्रकारची डिसेबिलिटी असेल तर तो त्यातून प्रयत्न करून पुन्हा उभा राहू शकतो ना. आणि तू तर माझ्यापेक्षाही स्ट्रॉंग आहेस. तरी असं का? योगेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलीला, बाईला असं वाटत असतं ना की लग्नानंतर तिला मूल व्हावं. पण या गोष्टीत तेही चान्स कमी आहेत. आई तर सारखी चिंता करत असते माझी, कसं होईल माझं म्हणून. माझं लग्न होणार की नाही, आणि लग्न झालं तरी मुलं होतील की नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्रास होतो रे. आय कॅन अंडरस्टँड. नो, यू कांट अंडरस्टँड. मान्य आहे मला की मी स्त्री नाही आहे, म्हणून तुमचे सो कॉल्ड प्रॉब्लेम फक्त तुम्हालाच माहीत असतात. पण असं नाही आहे ना स्नेहा की मी समजू शकत नाही. आता तूच बघ ना, मला किती छान मदत केलीस, छान समजावून सांगितलंस. आणि तसंच आहे हे सगळं. आता आई करत असेल चिंता, पण तरीही तिने तुला या सगळ्या मोठ्या शहरात एकटीला पाठवलंच ना. तिला माहिती आहे तिची मुलगी काही ना काही करून ही वेळ मारून नेईल. आणि आई आहे ग ती, आणि तिला सगळं कळतं या सगळ्या गोष्टींना कसं सामोरं जायचं ते. आणि जर पुढे मागे काही झालंच तर आपण है ना बॉस. सॉरी, मगाशी ओरडून बोलली. ए काय राव तू सॉरी बोलतेस? दोस्ती का एक उसूल है पता है, दोस्ती में नो थैंक यू एंड नो सॉरी. बाय द वे, थँक्यू सो मच. परत आत्ताच बोललो ना नो थँक्यू म्हणून. तरीही खूप समजून घेतलंस मला आणि समजावून सांगितलंसही.
आजकाल नाही रे कुठल्या मुलाला माहिती असणार आणि नाही कुठल्या मुलाला सांगता येणार. हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुमच्या मुलींचा. तुम्ही मुलांना काहीच समजून सांगत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मुलं हसतील, त्यांना ऑकवर्ड फील होईल किंवा लाजतील, पण अगं असं काही नाही आहे. आणि मुलं सिरियसली समजून घेऊ शकतात आणि समजावूनही सांगू शकतात. म्हणून डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ बॉईज. बर, मला सांगा आता तुम्ही काय खाणार? म्हणजे मी बनवतो, तू सांग. सूप चालेल मला. सूप ठीक आहे. का? असिस्टंटची गरज पडेल का? मला रेसिपी माहीत नाही ना. अरे वेड्या, रेडीमेड पॅकेट्स आणून ठेवलेत. फक्त गरम पाणी करायचं आणि त्यात ते ओतायचं. जमेल की नाही? जमेल ना? जमेल, लगेच बनवतो. चल मी पण येते. चल. थँक्यू. वेलकम.